दूरच्या गावाला जाणारे लोक आता झुंझुरकाचं गाढवं शेळ्या घेऊन निघाले. आज शेळी जत्रा फार कमी असते. मोजकी दुकानं आणि आकाश पाळणेवाले तेवढे राहतात. अजून 2 दिवस, कारण त्यांचा पसारा मोठा असतो. लहानांचं काय, इचाचं बिराड पाठीवर म्हटल्यासारखं असतं. काल दिवसभर काम करून 500 रुपये कमवले ते वामनच्या सोबत होते. ते रात्री कुठे आणि कसे गमावले ते वामनला काहीच माहिती नाही. आता घरी काय न्यायचं म्हणून वामन आपली धोपटी उघडून बसला. दोघा बापलेकानं 12 वाजेपर्यंत 50 रुपयाचं काम झोडपलं, तरी आज लोकच नव्हते. 12 वाजता चहा प्यायला यशवंतनं एक खिचडी खाल्ली. वामन चिंगी कलीला खेळणी, बांगड्या आणि शेवंताला कुंकू मुरमुऱ्याचा प्रसाद घेऊन आला. थैलीत सारं भरून ठेवलं. धोपटी सोबत सारं बिराड घेऊन बापले गावाकडं निघाले. वाटेनं बाप पुढं आणि यशवंता मागं मागं चालू लागला. वाटेनं कोणी कोणाला बोललं नाही. मागं पुढं चालत घरी पोहोचले. सायंकाळचे 5-6 वाजले असतील. ढोरं सुटायची वेळ झाली. दिवस मावळला. ढोरांचे कळपच्या कळप वाफडत घराकडं निघाले. रानातली माणसं घराकडे येत होती, तशी शेवंता रानातनं घरी आली. कमरेवरचं टोपलं खाली ठेवलं. यशवंत अंगणात बसला होता. मायला म्हणला, माय आली का? वय की खेमाजीच्या वावरात नेंदायचं गुत्त घेतलं होतं. 2-3 होतो, इमली, म्या आणि शांती. झालं बी आज. तुम्ही का आले? आताच आलोय, ये. आणि बाप कुठे? आताच होता, गेला असन बाहेर. तेवढ्यात वामन बी आला आणि शेवंतानं 4 काड्या मोडून चुलीवर चहा ठेवला. काळा कुट्ट चहा शेवंतानं वामन आणि यशवंताला देऊन आपण बी घेतला. चहा पीत पीत वामननं हात लांबवून थैली जवळ घेतली. चहा पिल्यावर त्यातलं सामान काढलं. चिंगी आणि कली चटकन जवळ आल्या. वामननं त्यांना बांगड्या काढून दिल्या. शेवंतासाठी ओंजळभर कुंकू आणि प्रसादाची पुडी तिच्यापुढं फेकली. धंद्यासाठी एक टपराचा ब्लेडचा वस्तारा आणला, तोही काढून ठेवला आणि बाहेर फिरायला गेला. शेवंता चहासाठी पेटवलेल्या चुलीवर तवा ठेवून भाकरीला बसली. थंडी भरपूर पडली म्हणून यशवंत चुलीला पाय लावून शेकत बसला. शेवंता ताटात गोल भाकर थापत होती. शेवंताच्या हातानं भाकर गोल आकार घेत होती. यशवंत निहाळून पाहत होता. ह्याच भाकरीविषयी तो मनात बराच विचार करायला लागला. हीच भाकरी माणसाला काय काय करायला भाग पाडते. ह्याच भाकरीसाठी माणूस काम करतो असा विचार तो मनात घोळवत असावा. एवढ्यात शेवंता म्हणाली, यशवंता, कशी झाली जत्रा? बरी झाली. भरली होती का खूप? भरली होती ना. माधव मामा आलता की? नाही गडे, पण मामाचा दोस्त भेटला. कोण र? ते शिवा नाही का? कोणचा? ते पिऊन राहते बघ. जळबाचा नातू आहे. काय म्हणला त्यो? काय नाही, तुझ्या मामाला काहीतरी काम आलं म्हणून आलो नाही म्हणला. बरं, आपली जत्रा कशी झाली? बरी झाली की. असं म्हणत यशवंता गप्पच झाला. यशवंतचं असं गप्प होणं शेवंताला विचार करायला भाग पाडून गेलं. तिला राहावलं नाही. ती पटकन म्हणाली, काय झालं यशवंता? यशवंताला पण राहावलं नाही. काय व्हायचं आहे माय? मला बसवून बा आता येतो म्हणून गेला ते तिकडंच. का? ते नाही का पिदाड बाळे आणि बाबू, ते आले आणि घेऊन गेले. रात्री 11 वाजता परत आलाय. डुलत डुलत पिऊन जुई. मी तर उपाशीच रडकोंडीवर आलो. अंधार गोडूप झाला. जागा मसन वाटेची. मला लय भेव वाटायला लागलं. शेवंता म्हणाली, कुठं गेल तर? काय नवस होता म्हण गावातला. नवसाचं बकरं खाल्ले, पिली दारू, नाच बी पाहिला म्हण. त्यांची पिल्ली आणि बानं बी पाजली काय की. खिशात पैसे होते त्याच्या. पैसे कोणी काढून घेतले का हरपवले काय माहिती. आला खिसा खाली करून. शेवंता ध्यान देऊन ऐकत होते. चुलीला खालून ढण ढण जाळ लागला होता, तशी तिच्या मनातही आग पेटली होती. जीवनाच्या तव्यावर जशी संसाराची भाकर करपत होती, तशी चुलीवरची भाकर पाहता पाहता करपली. तिचं लक्ष यशवंत सांगत असलेल्या कर्मकहाणीत एकाग्र झालं.
जाळाकडं बघत डोळ्यात पाणी खेळत होतं. चुलीतला जाळ तिच्या आसवं भरल्या डोळ्यातल्या पाण्यात दिसत होता. माय अगं भाकर, असं यशवंत म्हणताच तिने आपल्या पापण्या मिटवल्या. तेव्हा डोळ्यातले अश्रू टप टप पायांवर पडले. तिने चटकन भाकर काढली. तिचा हात भाजला. पिदाड्या संसारात तिला असे चटके नेहमीच भेटत होते. शेवंतानं तुरीची आमटी भाकर केली. वामन बाहेरनं फिरून आला, पण जरा लावूनच आला. वामन आत्ता पण दारू पिऊन आल्यानं शेवंताचं डोसकं सरकलं. वामन तसा जास्त पित नव्हता. टेन्शन आलं किंवा घरात कुरबुर झाली की तो त्याचा शांतीचा मार्ग होता. चार चौघाच वातावरण जर मिळालं तर तेही त्याला वावगं नव्हतं. आपल्या हातून काही अपराध झाला असं समजून वामन गुणानं जेवायला येऊन बसला. शेवंतानं ताटं वाढली. ती चुलीजवळ वाढत वाढत जेवायला बसली. यशवंता वामन संगमंग शेवंतासमोर बसले तर चिंगी, कली, माय बाबाच्या बाजूला बसल्यानं गोल पंगत तयार झाली. वामन खाली मान घालून आपला जेवत होता. शेवंताला राहवत नव्हतं. कधी बोलावं असं तिला झालं होतं. ती बोलण्याच्या बाबतीत खूप उतावीळ झाली होती. तिला धीर कसला तो नाहीच. तिच्या पोटात गोष्ट सहनच होत नव्हती. फटकन बोलून बाजूला होईल, मग काय बी हो. मुलाजा बिलकुल नाही. बोलायला फटकळ, पण मनात निर्मळ, प्रांजळ. तिच्या मनात काही नसतं. ह्या गुणानं तिची खूप किंमत. वामनचं वागणं तिच्या मनाला खूप लागून गेलं. शेवंता बोलायला, रागवायला ठिसकी, तिला जराही वाकडं सहन होत नाही. पण तिच्या ठिसकण्यात माया ममतेचा गोडवा. नवरा लेकरात तिचा जीव. संसाराचा गाडा ओढण्यासाठी तिची ओढाताण. तिने जेवण पण होऊ दिलं नाही. म्हणाली, आता मला एकदा गिळा म्हणजे झालं. वामननं वर बघितलं. लेकराला ह्यासाठी नेलतं वय, तुम्हाला पियाला जमतं म्हणून? काय गरज होती जत्रत दारू पियाची? लेकरू भिवून मेला असतं तर. शेवंताचं जोरात बोलणं ऐकून वामन हळूच म्हणाला, शेवंता अगं झालं ते झालं, आता मुक्यानं बसणं. बात संपली तरी शेवंताचा पट्टा सुरू होता. मग वामन चावताळला, डोसकं खराब करायचं नाही. मग शेवंताचाही पारा सरकला. तुमचं बरं डोसकं खराब होते मुतारा पिऊन. हे ऐकल्यावर वामनच्या डोक्यात जाळच झाला आणि आपल्या पुढचं ताट त्यांनी शेवंताच्या पुढं फेकलं. ताटकन उठून उभा राहिला. बसलेल्या शेवंताला बाक बाक लाथा बुक्क्या घातल्या. नको नको ते शिव्या दिल्या. अंगणात येऊन आडवा पडला. ताटातली भाकर एकीकडं पडली. आमटीची वाटी भिंतीला जाऊन लागली आणि गोल गोल फिरून शेवंताच्या पुढं येऊन उबडी पडली. यशवंत तटकन ताटावरनं उठला. लगेच चिंगीनं, कलीनंही ताट सोडलं. नेमके 2 घास तोंडात घातले असतील. सगळेच ताटावरनं उठले. सगळे ताटं जागेवरच. जसा वामन उठून गेला तशी शेवंता उठली. बाजूला जमिनीवर आडवी झाली. यशवंतानं सगळ्या घरानं झालेल्या भाकरी एका जागी जमा करून ताटं झाकून ठेवली. पसारा आवरला. चिंगी, कली मायच्या बाजूला जाऊन बसल्या. पोटात भूक लागली, पण खाणार कसं? घरात किरकिर झाल्यावर घास जातो का? यशवंता सगळं आवरून मायजवळ गेला आणि म्हणाला, माय अगं ये माय. ती उठली नाही. हुंदका देत रडत होती. माय अगं उठ बरं, चिंगी आणि कली रडतेत की. शेवंतानं यशवंतचा अंगावरचा हात झिडकारून लावला. चिंगी कलीला बघून यशवंतही रडायला लागला. त्याने मोठ्यांदा हंबरडा फोडला. तो हमसून हमसून रडायला लागला आणि म्हणाला, माय तुला लागलं का? मग चुकलं ना, मला माफ कर. म्या तुला सांगाय पाहिजे नव्हतं. माय उठ ना, म्या तुला दाटून म्हणलो माय. आपण सांगितल्याचा पश्चात्ताप यशवंतला वाटायला लागला. रडत रडत तो अंगणात जमिनीवर थंडीत झोपलेल्या बापाजवळ येऊन बापाला हनवत विनवायला लागला. बाबा म्या चुकलो, म्या सांगाय पाहिजे नव्हतं, पुन्हा नाही सांगणार बा. म्या चुकलो बा, मला माफ कर, पुन्हा नाही सांगणार. यशवंतला मायबापाला उठवण्यात खूप रडू येत होतं. त्याचं रडणं बघून चिंगी कलीसुद्धा रडायला लागल्या. दोघंही उठत नाहीत म्हणून शेवटी यशवंता गुडघ्यात डोकं खुपसून रडत बसला. जे झालं ते सगळं माझ्यामुळं असं तो स्वतःला दोषी समजायला लागला.
जर आपण जत्रेला गेलो नसतो तर एवढं झालं नसतं. हे सगळं अज्ञानामुळे झालं. याला दोषी मीच आणि माझं अज्ञान, असं त्याला वरचेवर वाटायला लागलं. त्यांनी एक ठरवलं, मी शाळेत जाणार, खूप शिकणार. अज्ञानामुळंच अशा गोष्टी घडतात हे त्याला चांगलं समजलेलं असावं म्हणून त्याने मनावर घेतलं. पण हे वर्ष तर गेलं. येणाऱ्या वर्षात तो पुन्हा शाळेत जाणार होता. चिंगी, कली अजून जागीच होत्या. मायजवळ बसून टिकमिक बघत होत्या. रात्रीचे 10:30 वाजले. यशवंत उठला, मायजवळ गेला. पोरी जवळ आल्या. यशवंत बोलला, माय उठतो का नाही? माय बोलत नव्हती. माय, मी चुकलो ग, मला माफ करणार का नाही? आई येते, बाप आहे, जागवायची काळजी शेवटी त्यालाच आहे. पण तुला म्हणून मी सांगलो, चुकलो, तू या पाया पडतो, तुझा गू खातो, बस आता उठ नाही तर आम्हा 3 जणाला बी चावून खाशील बघ राहतातून. असं म्हणताच यशवंतच्या डोळ्यातले 2 अश्रूंचे थेंब टप टप मायेच्या गालावर पडले. तशी खडबडून शेवंता उठली आणि यशवंता चिंगी आणि कलीला पोटाशी धरून धडधड रडायला लागली. डोळे पदराने पुसले. पोरांना दूर सारून ताटाजवळ गेली. 3 पोरांना पुन्हा जेवायला वाढलं. 3 बहीण भाऊ गुटू गुटू जेवली. शेवंतानं अंगणात जाऊन पाण्याचा गुरळा केला. वामनजवळ गेली. उठा ना, उठा ना, लेकरं जेवली नाहीत, अर्धी रात झाली की, उठा, तुम्हाला मही शपथ आहे बरं, मला चावून खसाला, उठा. शेवंतानं वामनच्या डोक्यातनं मायेनं हात फिरवला तसा वामन उठला. त्याच्याच भाषेत सांगायचं म्हणजे त्याच्या मनातला राग 12% निघून गेला. त्याने डोळ्याला पाणी लावलं, ताटावर जाऊन बसला. माय बापासोबत लेकरं पण जेवली आणि आईच्या कुशीत विसावली. यशवंतनं पुढं शिकायचा निर्धार केला. त्याच्या मनात नाना विचार घोळत होते. अज्ञानाच्या कचाट्यात सापडलेलं आपलं घर दुःखाच्या अंधाऱ्या काळोखात निवांत आहे. रात्र बरीच झाली. लेकरं तेव्हाच झोपली. वामन एकीकडे तोंड करून शांत झोपला होता. शेवंता बोलत नव्हती, पण तिच्या मनात त्यांच्याविषयी खूप प्रेम आहे. क्षणात भांडणारं तर क्षणात बोलणारं, आतून जीव लावणारं असं प्रेमाचं नातं म्हणजे नवरा बायकोचं नातं. आणि म्हणूनच या नात्यात भांडण्यात सुद्धा खूप गोडवा असतो. नवरा बायकोतला आबोला गमतीदार असतो. तिने त्याच्या अंगावर हळूच हात टाकला. वामनला तिच्या गरम उबदार हाताचा आधार वाटत होता. त्यानं तिच्याकडे तोंड फिरवलं. दोघांनीही एकमेकांकडे पाहिल्यावर त्या क्षणी दिवा फडफडला. आपलं अस्तित्व त्यांच्या भावनांना बहाल करून विझून गेला. या गावकुसात असलेल्या अंधाऱ्या घरट्याला प्रकाशमय करण्याच्या विचारानं तो दिवा पुन्हा पेटणार होता. यशवंतला उमाची आठवण झाली. तशी शाळा सोडल्यापासून उमाची भेट झालीच नव्हती. पण आज यशवंत सहजच वाड्यासमोरून जाताना उमा वाड्याच्या पायऱ्या उतरताना दिसली. तिच्या हातात पुस्तकं होती. शाळेत जात असावी. यशवंतनं पाहूनही न पाहिल्यासारखं केलं. उमाची नजर यशवंतवर पडली. 2 पावलं जोरात टाकून ती यशवंतबरोबर चालताना म्हणाली, यशवंत, तू शाळेत का येत नाहीस? नाही, मला वेळ नाही. अरे यशवंत, तू वर्गात किती हुशार. कदम गुरुजी अजूनही तुझी आठवण काढतात बरं, काय येत नाहीस? यशवंत तिचं बोलणं कोडत म्हणाला, माझी परिस्थिती बरोबर नाही. का? काय झालं आहे? दारिद्र्य. ते दारिद्र्य आमच्या वाट्याला आलं. तसं ते 5वीलाच पुजलं म्हणा. आईची तब्येत बरोबर नाही, तिला मदत करावी लागते. असं यशवंतनं बोलल्यावरती म्हणाली, अरे तू हुशार आहेस, मला वाटतं तू शाळेत यावंस. आज तो तसाच लाजत होता. तिच्यासोबत चालताना मागे मागे दडत होता. एक हुशार विद्यार्थी म्हणून ती त्याला खूप जीव लावत होती. तळमळीनं शाळेत यायला विनवत होती. बोलत बोलत चालताना वाड्याचं वळण संपलं. ती तिकडे रस्त्यानं शाळेत गेली आणि यशवंत सरळ रस्त्यानं घराकडं निघाला. मारुतीच्या मंदिरासमोर बाळ्या दिसला. अगदी मारुती मंदिराच्या मोठ्या प्रवेशद्वारापुढं रस्त्यात दोन्ही हात जोडून वाकून बाहेरूनच पाया पडत होता तो. काय मागत होता देव जाणे. आजही पिलेलाच होता. मागणार तरी काय? संसाराचं सुख तर नशिबातच नव्हतं. वयाच्या 18व्या वर्षापासून तो दारूच्या नादाला लागला. शाळेचं तोंड पाहिलं नाही.
पण बोलण्यात चांगल्या MA वाल्याला बोलू देणार नाही. फक्त दारूमुळं कानात गोमाशा गेल्या. कोणी जास्त वेळ जवळ उभं राहत नाही, कारण एकच गोष्ट 10 वेळा बोलल्यानं ऐकणारा पागल व्हायचा. पिल्यावर खरं आणि सडेतोड बोलणं हा त्याचा विशेष गुण. पिऊन का असेना मंदिरापुढं झुकला. पायातून काढलेला बूट पुन्हा पायात घालून भवाळ्या उडवत मनालाच बोलत मंदिराच्या मागं पारावर गेला. तिथं त्याची चांडाळ चौकडी वाट बघत असावी. माळ्याचं सदा, शंकऱ्या, बेवडं बाब्या आणि वरट्याचा सांबा. त्यांच्यात हा नग मिसळला. देवाला हात जोडून त्यानं न जाणो या सगळ्या चांडाळ चौकडीलाच आयुष्य मागितलं की काय म्हणावं. या बेवड्या कंपनीत सगळ्यात धूर्त आणि राजकारणाचे सगळे डावपेच माहीत असलेला बेवडा सांभा. माणूस पाहून त्याच्या मनातलं ओळखायचा. गावातल्या सगळ्या खबरी तो बराबर वाड्यावर अण्णासाहेबांना पोचवतो, म्हणून तो अण्णासाहेबांचा खास माणूस. 10-5 रुपयाला अण्णांना भेटल्या परत झळ होती, पण कामाचा माणूस म्हणून अण्णासाहेब त्याला कवा नाही म्हणत नव्हते, हे बी तितकंच खरं. तोच पैसा मग तो दारू पिण्यात उडवायचा, खर्च करायचा. त्याचा एक डायलॉग नेहमी ठरलेला, आठवडकरी साधा भिकारी, सणाच्या दिवशी दुसऱ्याच्या दारी. त्याला काही पटलं आवडलं की त्याच्या बोलण्याला उद्देशून हा डायलॉग म्हणतो तो. त्याच्या तोंडात नेहमी हा शब्द दिवसातनं 100 वेळा निघतो. त्याच्या बोलण्यातली ही वेगळीच लकब होती. ही मंडळी पिंगळी गावातली, त्यांचं एकमेकांना चांगलं सहकार्य, जीवाला जीव देणारी माणसं. एखाद्याला जास्त झाली तर त्याला घरी लेकरा बाळात पोचती करणं हे शुद्धीवर असणाऱ्याचं काम. त्यांची बैठक एकतर या मारुतीच्या पारामागं, नाही तर गावात खालच्या पाडात माळ्याच्या वाट्यावर. जास्त करून तर बुद्धवाड्यातल्या पडक्या आडावर. मोठा पडीक आड तिथं. या तिन्ही बी जागा चौकावरल्या मोक्याच्या बुद्धवाड्यातल्या. आडापासून बुद्धाच्या ज्ञानाचं घर जवळ, तिथं त्यांचा दारूचा अड्डा. हातभट्टी पिव्वर म्हावाची. कवा पाणी मिसळलं तर मात्र ही बेवडी मंडळी ज्ञानावर संतापत, पण करणार काय. पुन्हा अजून त्याच्याजवळच जायचं, त्याच्याशिवाय दिक्क नाही म्हणतात ना तसं. पिंपळी गावात एक तर बुद्धवाड्यात ज्ञाना, नाही तर नव्या आबादीत जिजाबाई. जिजाबाईजवळ हातभट्टीची दारू मिळते. ती बाई माणूस म्हणून तिथं या चांडाळ चौकडीची डाळ शिजत नाही. बाई लय आरकाट. चांगल्या गाड्याला पाणी पाजवते, गच्चीला धरून दारूचा पैसा वसूल करते. उगाच चालवत नाही दारूचा धंदा. पोलीसवाले बी जरा टरकूनच राहतात. कवा बवर चापट्या बाटल्या बी आणते. एकदा बुद्धवाड्यात ज्ञानाच्या घरावर पोलिसांची धाड पडली, तेव्हा त्याची दारू आणि त्याचं दारू काढायचं सगळं सामान, पिंप मडकं नळान काही चपट्या बाटल्या, सगळं भांडवलच पोलिसांनी जप्त करून टाकलं. मारणाचं मारलं. 4 पैसे देऊन हातापाया पाडला, तेव्हा शिव्या घालत पांचाळ जमादारानं लाथेनं हाणला. पण सवय भाचर. ज्ञानानं पुन्हा भांडवल जमवलं. चल र माझ्या मागल्या पारमाने हातभट्टी सुरू. पोलिसाचं आणि त्याचं सूत जमलेलं. कवा बावा नावाला धाड मारतात, लगेच पैसे देऊन हाकलतात. दोघांना बी झाली की सवय, नेतात सोडतात म्हणून. ह्या वेळेस त्याचं भांडवल जप्त करण्यात या बेवड्या मंडळींचा हात. गणपतीच्या दिवसात उधार दिली नाही म्हणून काडी केली आणि मजा घेतली. बिचारा ज्ञाना पिसला गेला. हे ज्ञानाला बी माहिती, पण पिदाड्याच्या नादी कोण लागावं. हे त्यांचं असं सुरूच असतं. कधी हे त्याला तर कधी ते याला बुडवतच असतात. गावच्या इलेक्शनात मात्र या बेवड्या मंडळींची पोळीच पिकते. प्रचार सुरू झाला का यांचा खर्च सुरू. उमेदवाराला सगळ्यात आधी भेटणारी मंडळी हेच. सगळा गाव आपला, आपल्या एका शब्दावर मतदान, फक्त बघात साहेब, अशी पिदाडी आश्वासनं. दिवसभर वेगवेगळ्या पक्षाचा प्रचार करतील, पण सांच्याला एकाच अड्ड्यावर वाटून दारू पितीन हे मात्र नक्की. एका इलेक्शनात बाळ्याची लय मजा आली. सरपंचाचं इलेक्शन होतं. 8 दिवस एकट्या बाळ्यानंच झेंडा हातात घेऊन प्रचार केला. अगदी उद्या मतदान म्हणता आज संध्याकाळ पस्तोर. इलेक्शनाच्या दिवशी पिऊन झुई. एकाच्या हाताला धरून आणलं आणि मतदान करून घेतलं. दारू पिणं सुरू आणि माणसं केंद्रावर आणणं पण सुरू. उमेदवार आणि कार्यकर्ते म्हणत होते, अरे बाळ्या तू मतदान करून घे बरं.
हो म्हणायचा आणि आपलं सुरूच. त्यानं सगळ्या लोकांचं मतदान करून घेतलं, मात्र आपलं स्वतःचं हक्काचं मतदान करण्याआधी पिऊन झाला पंग आणि 5 वाजता मतदान केंद्राच्या आवारात पिऊन होताना धार पाडला. यांच्यात अजून एक हंगाम्या दोस्त होता, कधीमधी यायचा, ते म्हणजे पाशा. त्याचं बी 5-50 मतदान, 8-10 पोरं, त्यांच्या बायका, भाऊ, असा भला मोठा पासारा. हे बेवडे मंडळी बघून यशवंतला वाटलं, जर आपला बाप यांच्यात मिसळला तर अवघड आहे बुवा. असं म्हणत तो घरी गेला. शेवंता झापडीला रानातनं आली. टोपलं ठेवून बाजावर आडवं पडलेल्या वामनजवळ गेली. वामनचा दारूचा बक्ककन वास आला. वामन डोंगरगावची हजामती करून आलता. नगदी आलेल्या 4 पैशाची दारू डोसली. वामन जरा जास्तच पीत होता. तसं पाहिलं तर आधी कधीतरी, पण आता रोजचंच झालतं. शेवंता दुःख मनात गिळून उठली. तिथून चुलीपाशी जाऊन चूल पेटवली. 4 भाकरी बाडावल्या. लेकरं उपाशीच होती. भाजी भाकर वाढली. पोरींना तेवढं कळत नव्हतं, त्या जेवल्या. पण यशवंताला सगळं चांगलंच कळत होतं, म्हणून तो मायच्या मनाला आधार देत होता. माय तू जेवली तर म्या जेवतो म्हणून त्यांनी मायला अड घातली आणि आडवा झाला, पण जागीच होता. त्यालाही झोप उठली हो. पोरी जेवल्या. शेवंतानं भाकरी झाकून ठेवल्या. रात्रीचे 11 वाजले. शेवंताला झोप नव्हती. तिने वामनला उठवला. वामन खडबडून उठला. यशवंत पडल्या पडल्या सगळं बघत होता. नशा उतरली. गोळका करून वामन ताटावर बसला. शेवंतांनी वाढून घेतलं. दोघं बी जेवली. यशवंताची भूक मेली म्हणून तो तसाच पडून होता. जेवण झाल्यावर शेवंता आथरणावर आडवी होऊन जागी पडल्या पडल्या म्हणाली, तुम्हाला तिघा लेकराची शपथ आहे, तुम्ही दारू सोडा. अहो गळ्याला 3 लेकरं आहेत. पोराची शाळा गेली, त्याला शिकवायचं बघा की. वामन अंथरुणावर पडल्या पडल्या सगळं ऐकून घेत होता. तुम्ही दारू सोडली तर बरं आहे, नाही तर मला गिळून घ्या सांग. तिचं पोटतिडकीचं बोलणं यशवंत ध्यान देऊन ऐकत होता. वामनची आता जवळजवळ सगळी उतरली होती. तो ताळ्यावर होता. त्यानं आडंग बदलून शेवंताकडं तोंड फिरवलं आणि बोलायला लागला. बाद झालं. शेवंता 2 दिवस काय म्हणू न गं, 12% सांगतो तुझ्या मनासारखं होईल. शेवंतानं आश्चर्यानं बघितलं तेव्हा वामन सहज म्हणाला, 2 दिवसाला शिवरात आणि शिवरात्रीला गावात महादेवाची जत्रा, तवापासनं मी दारू सोडणार. शेवंता उत्साहात येऊन म्हणाली, कर सांगताय, तू ही शपथ, दारू सुटली बस. आपलं कसं असते, 12% नाही ते नाही. असं म्हणत वामननं शेवंताच्या डोक्यावर सरळ हात ठेवला आणि आपला 12% हवाला देऊन टाकला. मग तर शेवंताला आभाळ मुठीत धरल्यासारखं झालं. तिने वामनच्या केसातनं हात फिरवला. शेवंता, मला वाटतं यशवंताला शिकवावं, पोरग हुशार आहे ग. दोन्ही हात जोडून कपाळाला लावत शेवंता म्हणाली, देवा महादेवा, वाच्या सोन्याची होऊ दे आणि दारू सुटू दे. तुला 5 नारळ फोडीन, उपास धरीन. यशवंताला राहवलं नाही. तोही ऐकत होता. यशवंता खडबडून उठला. बापाच्या खांद्यावर हात ठेवत म्हटला, बाबा बाबा, दारू पिऊ नका हो. तुमच्या दारूनं सगळं घर बेआधारी होते. आमचं कसं होणार मला सांगा. बाबा तुम्ही दारू सोडा, मी तुमची सगळी स्वप्न पूर्ण करन. वचन दिलं आणि यशवंत शांत झोपी गेला. शेवंताला नवऱ्याचा आज लोभ वाटत होता. लेकरं पटापट झोपी गेले. नीरव शांतता. शेवंत आणि वामन दोघंच गुलूगुलू बोलत होते. त्यांच्या बोलण्याची साक्ष देणारा मिणमिणता दिवा फक्त जळत होता. त्याच्या शांत प्रखर ज्योतीप्रमाणे वामनच्या मनात प्रेमाची ज्योत जळाली आणि त्यांनी शेवंताला मिठीत धरलं. तिचं हसत हसत नकार देणं, लाजणं वामनला खुणावत होतं. मिणमिणता दिवा तिच्या सौंदर्याला उजाळा देत होता आणि त्या तेजाळ प्रकाशात शेवंता अजून मदमस्त दिसत होते. त्यांच्या मनातली जवळीक, आतुरता ओळखून दिवा अंधारात विलीन झाला. श्रोते हो, हा होता गोंडर या अशोक कुबडे लिखित कादंबरीचा 3रा भाग. 4था भाग उद्या
ऐकत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनल. दीपक रेगे कथाकथन चॅनल म्हणजे कथा आनंदाचा अत्युच्च ठेवा.